गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वावी येथील चौक सभा आटोपल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांचे तालुक्यातील सायाळे या गावात तेथील लोकनियुक्त सरपंच प्रकाश शेंडगे यांनी प्रचार रॅली गावात येताच उमेदवार उदय सांगळे यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर फुलाचा वर्षाव करण्यात आला आणि त्यांची डीजेच्या तालावर मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले। संपूर्ण तालुक्याला ज्ञात असलेली गोष्ट म्हणजे विद्यमान आमदार हे पूर्व भागातील असून पूर्व भाग हा कधीच त्यांची साथ सोडत नाही। मात्र यंदा पहिल्यांदा त्यांना पूर्व भागातून देखील विरोध होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात येथील युवकांनी उघड कोकाटे यांच्यावरही नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली। यावेळी कार्यक्रमास उमेदवार उदय सांगळे यांसह सोमठाण्याचे सरपंच भारत कोकाटे, सायाळ्याचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश शेंडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे गुरुजी, स्कूल कमिटी अध्यक्ष वसंत शिंदे, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष अर्जुन भालेराव, माजी सरपंच शिवाजी शिंदे, नितीन शिंदे, विकास दत्तू शिंदे, जालिंदर जाधव, दत्तू जाधव, गोरख थोरात, नवनाथ शिंदे, ठकाजी शेंडगे, दादा हाके, पोपट हाके, ग्रामपंचायत सदस्य फुलचंद जाधव, शंकर गोरे, दिलीप गोरे, अण्णा गोरे, मच्छिंद्र गोरे, संतोष गोरे, अंबादास गोरे, दीपक गोरे आदींसह सायाळे येथील ग्रामस्थ यांनी एक दिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना जाहीर पाठिंबा घोषित केला। तर येथील सरपंच यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावरही नाराजीचा पाडाच वाचला। एसएन न्यूजसाठी ऋषिकेश घोलप। तुम्ही आम्हाला फार दिलेलं आहे। शाळेतली यादी मी सांगतो, सगळ्यात पहिले भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, राजाभाऊ आमदार झाले, शिवाजी सरपंच होते, ग्रामपंचायत कार्य भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना, तलाठी कार्यालय संजय राठोड, महसूल मंत्री राज्यमंत्री असताना, राजाभाऊ आमदार असताना, त्याचबरोबर हे पेवर ब्लॉक इथून यांनी सभा केली, ते पेवर ब्लॉक काय आपण बसवलेले, सभा मंडप पण आपलाच आहे, चास्कर वस्तीला जाणारा रस्ता आपला आहे, दोरेवाडी जायला रस्ता आपण आता चालू केला। त्याच्यानंतर आपण फक्त आपल्याकडून नागेश्वर मंदिराचं काम आणि बुद्ध विहाराचं काम राहिलं। आणि दुसरी एक कळकळीची विनंती भाऊ असं आहे, कांडळवाडीतून ना आम्हाला सायाळ्याला ही जी आता पूर चारी झाली तिचं एक स्वतंत्र इस्टिमेट आणि स्वतंत्र मंजुरी घेऊन ते वाया मलडोड, सायाळे आणि वारेगाव असे आमचे 3 गावं राहिले। आपलं काय चुकलं, आपण कोकाटे साहेबांसोबत 25 वर्ष होतो, मी असेल, माझे वडील असेल आणि तुम्ही सर्वजण, असा एक माणूस नाही का त्यांना कोकाटे साहेबांना मतदान केलेलं नाही। आपलं चुकलं काय, आपली चूक काय, आपलं काय चुकलं, आपण मतदान केले, वर्गणी काढली, भाऊ तात्या सोपान असतील, वर्गणीपासून आपण त्यांच्या मागे हिंडलो, आपण लोकांच्या गाड्या अडवलेल्या, त्यात विकास शेंडगे पण होता, मी नसेल तर माझे वडील असतील। 25 वर्ष आपण यांच्या सोबत राहिलो, 25 वर्षात 5 रुपये निधीने एक वीट साळ्यात यांची रचलेली नाही। फक्त यायचं, हा कुणी आला, तुला काय पाहिजे दिले, तू किती आला दिले, काहीच नाही। तुम्ही मला सांगा, आता रस्त्याचं उद्घाटन केलं, महाविकास आघाडीच्या काळात अजितदादा अर्थमंत्री होते, बरोबर, नंतर महायुतीचं सरकार आलं, अजितदादा अर्थमंत्री होते। 2.5 वर्षापूर्वी या रस्त्यांना मंजुऱ्या घेतल्या असत्या तर हे रस्त्यावरून आपण आलो असतो ना, बरोबर पटकन तुम्हाला। 2.5 वर्षापूर्वी तुम्ही मंजुऱ्या घेतल्या नाही, शेवटच्या दिवशी आले, नारळ फोडले, तुम्हाला मी पाणी देणार आहे साहेब, मी सांगतो, मी साक्षीदार आहे, मारुतीच्या मंदिरात आहे, या कार्यकर्त्यांना नागपूर अधिवेशनात भेटले सुद्धा नाही, मी स्वतः होतो, हे रात्री मुक्कामी राहिले आणि सकाळी आले, भाऊसाहेब मोरे याला साक्षीदार आहे। आणि राज्यपालांचा कार्यक्रम होता, उदय भाऊंना सांगितलं, भाऊंनी दादा भुसेंना फोन केला, म्हणे 5 मिनिटं तरी द्या, लोक एवढे लांबून आले, भुसे साहेब आले, भुसे साहेबांनी सगळ्यांना फोन केले आणि फोन केले, पालकमंत्री भुसे साहेब होते, शेवटच्या मिनिटाला पाण्याचं तर काम झालं, पण म्हणलं भाऊ आमच्या मशानभूमीचे आले, 10 लाख रुपये द्या बरं, लगेच 8व्या दिवशी त्याची प्रमा भेटली। निलेश भाऊ केदार असतील, लोक यांच्याकडे नळ्या मागायला गेले, तर हे काय म्हणलं माहिती का, तुम्ही कुठे मतदान करत्या, निलेश भाऊंना फोन केला, निलेश भाऊने राजाभाऊशी बोला, राजाभाऊशी बोललो, लगेच 2,99,000 पत्र थोरात वस्ती होणार आहे। आपण यांच्यासारखं फक्त बाता नाही मारले आणि आपल्याला बाता पण मारायच्या नाही, फक्त तुम्ही हेच सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवला, तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, भाऊ आपल्यासाठी जय होईल, पराजय होईल, आपला जयच होणार आहे।
आपलं जे होणार आहे फक्त तुम्ही सगळे साथ द्या. आपल्याला राजाभाऊ खासदार झाले, पहिली सुरुवात आपल्या गावातून केली. जिल्ह्यात सर्वाधिक निधी 40 लाख रुपये. उदयभाऊ सांगले जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. विकास शेंडगे तुझी यादी, सगळ्यात जास्त निधी आपल्याला. आणि मी तुम्हाला सर्वांना एकदा गळी देतो, उदयभाऊ आमदार झाल्यावर तुम्ही फक्त यादी आणा आणि कामं करून घ्या. आपल्याला पर्यटन मधून नागेश्वर मंदिराचं मोठं 4-5 कोटी रुपयाचं काम करायचंय आणि आपल्या नागेश्वर भाऊंना 100% आशीर्वाद देणार आहे. आणि मी तुमच्या सर्वांच्या वतीनं ही सभा संपली असं जाहीर करतो. आमदार साहेब त्या दिवशी आले, त्यांनी लोकांना विचारलं हे कंपाऊंड कशातून केलं म्हणून. आपण शाळेंचे दुरी कंपाऊंड केले. राजाभाऊंना फोन केला, म्हणलं भाऊ कृष्णभाऊ भाऊंशी बोला, लगेच शाळेला कंपाऊंड 2-2 शाळेचे कंपाऊंड केलं. तुम्ही सांगा गावात 25 वर्ष असं कुठलं काम झालंय. यांनी लाईट बसवायच्या 5,000, त्याच्यात 2.5 खाऊन घ्यायचे. आपण सेन्सर लाईट बसवल्या, संध्याकाळ झालं का बंद, कुणी बटन दाबायला जायचं नाही. फक्त विकासासाठी आपल्याला जात पात न पाहता उदय सांगळे यांच्या पाठीमागे उभं राहायचंय. राजाभाऊंचे आशीर्वाद आहे. आपला नेता जनसेवक आहे आणि सगळ्या युवा पिढीने ही निवडणूक हातात घेतली. मी गेली 15 दिवस त्यांच्याबरोबर फिरतोय. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदच्या मार्फत विविध विकास कामे केली आहे. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारं असं हे नेतृत्व आज आपल्याला मिळालं आहे. आणि आपल्या सर्वांना येत्या 20 तारखेला ह्या नेतृत्वाला विधानमंडळात पाठवायचं आहे. त्यासाठी आम्ही आपल्या समोर उभे आहोत. कुठलाही अपप्रचाराला बळी न पडता, कुठल्याही सोशल मीडियावरील जे काही खोट्या पोस्ट असतात त्या कुठल्याही पोस्टला आपण बळी पडू नका. मी आज उदयभाऊंचा एक मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. येणाऱ्या काळामध्ये माझ्या बाबतीतही विविध पोस्ट सोशल मीडियावर येतील, परंतु त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करून 23 तारखेला उदयभाऊंना आमदार म्हणून बघायचं आहे. आणि ते बघण्याचं स्वप्न आपण पूर्ण झाल्याशिवाय माझ्याबरोबर तुम्ही शांत बसू नका. आपली निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. ही निशाणी नवीन आहे. ही निशाणी आपण सर्वांनी, आपले नातेवाईक असतील, मित्रपरिवार, या सर्वांनी घराघरापर्यंत पोहोचवावी. आणि प्रत्येक माणूस हा गाफील न राहता प्रत्येक माणूस हा मतदान केंद्रापर्यंत घेऊन जावा आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं. आणि योग असा की उदयभाऊंचा अनुक्रम नंबरही 1 आहे आणि ते 1 नंबर मताने निवडूनही येणार आहे. त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून उदयभाऊंना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. 15 दिवसापूर्वीच या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादानं आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सिन्नर विधानसभेची निवडणूक लढवतोय. गेली 20-22 वर्ष मी या तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात काम करतोय आणि काम करत असताना प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन आपण विकासाची कामं केली. सायाळ गावाशी तर माझा खूप जुना असा स्नेह आहे. मी मगाशी सांगितलं की मलडोन असेल, सायाळा असेल, मी युवक काँग्रेसची चळवळ उभी केली. 2004-05 पासून मी या गावाच्या संपर्कात आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळाली त्यावेळेस तर सायाळमध्ये प्रचंड अशी विकासाची कामं आपण वेगवेगळ्या माध्यमातून केली. माझा सहकारी मित्र विकास असेल, चिंटू लांडगे असतील, खरं म्हणजे हा सगळा भारत शेठ आपण आलो आणि हा सगळा उत्साह विकास आणि चिंटूचा नादच खुळा राहतो. काही कार्यक्रम करायचं म्हटलं तर तो अतिशय भव्य दिव्य करायचा असा त्यांचा कार्यक्रम असतो. आणि या गावामध्ये देखील एक वेगळं असं परिवर्तन मागच्या 5 वर्षात झालेलं दिसतंय. आज या गावातील सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विकास या प्रगतीसाठी, विकासच्या विकासच नावातच विकास आहे, परंतु या गावाची प्रगती ही विकासच्या माध्यमातून झालेली मागच्या काही वर्षात आपल्याला दिसते. परंतु अजूनही अनेक प्रश्न हे आपल्या परिसरातले प्रलंबित आहे. आज पूरचाऱ्यांच्या बाबतीत काही गावांमध्ये खूप आनंद व्यक्त केला जातो, परंतु सायाळ सारखं गाव आजही पाण्यापासून वंचित आहे.
शेजारी संगमेर तालुक्याला निळवंड्याचं पाणी जातं, पूरचाऱ्यांचं पाणी जातं, परंतु सायाळ्याच्या बाबतीत नेहमी दुजाभाव केल्याची भावना ही आपल्याला नेहमी दिसते. आणि म्हणून काही गावांमध्ये पाण्याची सोय करायची, काही गावांच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करायचं. आज रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. मागच्या काळामध्ये आताच मागच्या 6 महिन्यापूर्वी मला वाटतं सायळ काय नाव त्या रस्त्याचं नाही आपण आता मंजूर केला होता तो सायळ गोरेवाडी असेल, सायळ चासकर वस्ती असेल, या रस्त्यांना आपण मागच्या काळात मंजुरी दिली. त्यानंतर स्मशानभूमीच्या कामाला आपण आता 10 लाख रुपये जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे साहेब यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये आले. आदरणीय खासदार भाऊंच्या माध्यमातून 20 लाख रुपये आले, परत 6 लाख रुपये आले. म्हणजे सातत्यानं या गावामध्ये विकासाची कामं ही सुरू आहे. तालुक्याचे आमदार विरोधात जरी असले तरी सायाळ्याला आपण काही कमी करून दिलं नाही. त्यामुळं मी तर कधी मला सायाळ्याने कधी मतं दिले नाही, कारण मी कधी उभाच राहिलो नाही. आता पहिल्यांदाच उभा राहिलोय. परंतु तुम्ही जरी मला आजपर्यंत मतं दिले नाही तरी विकासाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत कायम पोहोचतोय. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या काळात किती पाण्याच्या टाक्या दिल्या, पेवर ब्लॉक दिले, बिरोबा बाबाचं मंदिर केलं, हायमास्ट लॅम्प उभे केले. सगळे कामं आपल्याकडं जे जे काही तुम्ही सांगितलं ते आपण त्या ठिकाणी करत आलोय. आज पहिल्यांदी मला मतदान रूपी आशीर्वाद देण्याची पहिल्यांदी संधी आली. म्हणजे मी मागचे 10 वर्ष सायाळ्यासाठी काम करतोय आणि आज पहिल्यांदी मला मतदान देण्याची तुम्हाला संधी आली. मला विश्वास आहे मी कधीही कुठला हेतू ठेवून काम केलं नाही. माझ्या डोक्यातही नव्हतं का 2024 ची विधानसभा मी बाळासाहेब लढल. तुम्हाला वाटतं फार प्लॅनिंग लढू राहिला, तसं काही नाहीये. भाऊ वरती गेले म्हणून ही जागा आपल्याला खाली झाली. पण एक परमेश्वराची कृपा असेल की मला हेतू काही ठेवून मी काम केलं नाही, प्रामाणिकपणे काम करत गेलो. माझा जिल्हा परिषद गट चाच गट आहे, परंतु मी तालुक्याच्या सगळ्या भागात कामं करत गेलो. मग मलडोन असेल, सायाळा असेल, वावी असेल, कारण मनात कुठला हेतू ठेवला नव्हता. फक्त येईल त्याचं काम करायचं एवढंच त्या ठिकाणी डोक्यात होतं. परंतु नियतीने मला आज विधानसभेची ही निवडणूक लढवण्याची संधी ही माझ्यावर आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आज मी ही निवडणूक लढवतोय. मला विश्वास आहे आपण सर्व मला आशीर्वाद द्याल. एक विकासाचं स्वप्न आणि विकासाचं विजन घेऊन मी पुढे आलोय. दैनंदिन लोकांच्या सुखदुःखात राहतो, संपर्कात राहतो. ज्या ज्या वेळेस काही संधी मिळाली त्यावेळेस प्रचंड विकासाची कामं केली. तुम्हाला माहिती आहे नांदूरला लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं स्मारक केलं. डुबेर सारख्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा करून शिवस्मारक त्या ठिकाणी केलं. निमगाव देवपूरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक केलं. गोंदे असल, दोडी असल, नांदूर असल या ठिकाणी सुंदर असे बुद्ध विहार आपण उभे केले. अनेक संकल्पना केल्या. सिन्नर शहरात क्रीडा संकुल उभं केलं. भविष्यातही माझ्या मनात अनेक संकल्पना आहे. तरुणांसाठी अभ्यासिका असेल, व्यायामशाळा असेल, आपल्या परिसरातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. जे जे काही पाण्यासाठी करता येईल तत्कालीन खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प त्या ठिकाणी पुढे आला. तुम्हाला विश्वास देतो भविष्यात या नदीजोड प्रकल्पाला चालना देऊन आपल्या तालुक्याला पाण्याच्या बाबतीत आपण समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही.